गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता उलथवून टाकत भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे। तर आसाममध्येही भाजपनं पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवलंय। केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे। तर तामिळनाडूमध्ये विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षानं मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णा द्रमुकला मागे टाकलं। तर पुदुचेरीमध्ये भाजपनं यश मिळवलेलं आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे भाजपची देशभरातली ताकद आणखी वाढली आहे। त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी आक्रमक राजकारणाचं धोरण अवलंबू शकतं। या निकालामधून आता विरोधक काय धडा घेणार आणि यापुढे कशा प्रकारची रणनीती आखणार हे पाहावं लागणार। दरम्यान भाजप आणि एनडीएची सत्ता सध्या देशभरामध्ये कोणत्या राज्यांमध्ये त्याचं या मॅपच्या माध्यमातून आपण चित्र पाहतोय। हिमाचल, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, त्यानंतर राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, पुदुचेरी, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, त्यानंतर बिहार, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, मणिपूर, नागालँड या राज्यांमध्ये भाजप आणि एनडीएची सध्या सत्ता आहे। तर भाजपच आता बंगालचा टायगर ठरलेला आहे, कारण ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावलाय। 100चा आकडा गाठताना देखील तृणमूलची दमछाक झालेली आहे। भाजपची द्विशतकाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सत्तेमध्ये येताना दिसतंय आणि भाजपचं हे स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे। भाजप 193, तृणमूल काँग्रेस अर्थात ममता बॅनर्जी 95 आणि काँग्रेसला देखील हा मोठा धक्का, कारण अद्याप काँग्रेसला बंगालमध्ये खातं देखील उघडता आलं नाहीये।